ही जोडी सज्ज हमारे आणि चैनल समोर टेनिस येतोय क्रिकेट डॉट इन को विश्वास. सब्सक्राइब करें और साईराम वंजारपाडा या वर्षी लगातार 4 ट्रॉफी या टीमने जिंकल्यात आणि घरच्या मैदानावरती आता शिवशाही तलवडेच्या अगेन्स्ट पहिला बॉल. विश्वासचा पहिल्याच बॉलवरती अपील होती विश्वासची. विकेट किपर जितू आणि सर्व खेळाडू आणि आधी देखील एक स्पर्धा या मैदानावरती झाली होती. त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती साईराम वंजारपाडा टीम. ओम साईराम वंजारपाडा संघ जो सध्या फिल्डिंग करतोय. आधीच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती त्यांनी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली. विश्वाचा बॉल फटका निखिलचा. दोन खेळाडू पाठलाग करतात. चेंडू मागे जातो आणि पोहोचला पहिला चौकार. सुंदर फटका होता निखिलचा आणि दोन बॉल आणि 4 धावा. विश्वासचा बॉल निखिलचा फटका ऑन साइडला. अक्षयच्या हातात चेंडू फेक. कलेक्शन नाही. तोपर्यंत धाव होईल कंप्लीट. 3 बॉल आणि धावा झाल्यात 5. काल कर्जत तालुक्याच्या बाहेरून 2 संघ या स्पर्धेमध्ये आले होते. जे हनुमान एरंजाड आणि साईल 11 चिंचपाडा या दोनही संघाला भडवल बी प्लस टीमने हरवलं आणि काल गणेगाव टीमला हरवून भडवल बी प्लस हा संघ सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पोहोचला. तर ममदापूर संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये आणि दामत संघ देखील एका ट्रॉफीचा मानकरी आणि आज स्पर्धेचा महाअंतिम दिवस. विश्वाचा हा चेंडू पंचांकडे अपील होती. डॉट बॉल खेळला तो करण शेळके आणि धावा 4 बॉल मध्ये 5. काल या मैदानावरती 2 मॅच मध्ये 74 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पाहिल्या. पहिल्या मॅच मध्ये शिवशक्ती वंजारपाडा आणि दुसऱ्या मॅच मध्ये साईल 11 चिंचपाडा अशा 74 धावा झाल्या होत्या. करणच्या बॅटला स्पर्श करत आसपास चेंडू जिथून कलेक्ट केलाय. कुठली फेक नाही आणि एका रनने पहिल्या पॉवर प्ले मधले 5 बॉल समाप्त केले. ते विश्वासने आणि धावा आहेत फक्त 6. एक चौकार आलाय तो मात्र निखिलच्या बॅट मधून आणि शिवशाही तलवडे संघाला तर शेवटचा बॉल विश्वासचा. शेवटचा बॉल विश्वाची पहिली ओव्हर इथून झाली आहे समाप्त. धावा फलकावरती 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत 6 आणि शिवशाही तलवडेचे दोनही बॅटर निखिल आणि करण साठी आता कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिक जर ठोकली तर विनायक शेळके दादांकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ते शिवशाही तलवडेच्या फलंदाजांसाठी आणि रोहित मिसाळ दादा यांच्याकडून षटकार हॅट्रिक ठोकली तर तलवडेच्या फलंदाजांसाठी चौकार हॅट्रिक जरी ठोकली तरी प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रोहित मिसाळ दादा यांच्याकडून जबरदस्त पारितोषिक आता लावली जात आहेत शिवशाही तलवडे टीमच्या फलंदाजांवरती आणि धावा आहेत पहिल्या ओव्हर मध्ये 6. गोलंदाजीवरती आलाय तो मात्र अक्षय विरले. या वर्षी 2 टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या किताबाने सन्मानित केलं होतं अक्षय विरलेला. तो अक्षय पहिला बॉल. पहिला चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात करतोय अक्षय विरले. एक एक्स्ट्राची धाव मिळाली टीम शिवशाही तलवडेला. करण शेळकेच्या नावावरती देखील एक 50 आहे. त्यामुळे 50 ठोकणारा हाही या टीमचा फलंदाज आहे. कुमार शेळकेला फार अपेक्षा आहेत करण कडून आणि त्या अपेक्षांना खरा उतरावं लागणार आहे करण. अक्षय विरल्याचा हा चेंडू पंचांची पाहणी आहे आणि निर्णय येतोय आणखीन एक व्हाईट बॉल. लगातार 2 व्हाईट चेंडूचा मारा करतोय तो मात्र अक्षय विरले. दडपण आहे कारण समोर 50 ठोकलेला फलंदाज आहे. विश्वास जरूर कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतो अक्षयचा. समोर येतो मात्र करण. फटका करण शेळकेचा हवेत आहे. खेळाडू आले डाऊन दी बॉल. पकडली कॅच आणि विकेट गोज डाऊन. बॅटर
गेले 3 दिवस ज्यांनी स्कोररची भूमिका सांभाळली ते वंजारपाडा गावचे कवी कैलासजी विर्ले या ठिकाणी उपस्थित झाले. कैलास दादा आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत. नवीन फलंदाज मैदानावरती योगेश. कैलास दादा आपलं स्वागत. योगेश नवीन फलंदाज झाला. करणचा फटका फसला आणि जिथून पहिला झटका आलाय तो शिवशाही तलवडे. योगेश साठी हा चेंडू फक्त त्या ठिकाणी टच करण्याचा प्रयत्न होता योगेशचा. 2 डॉट बॉल आले, 2 व्हाईट बॉल नंतर कमबॅक करतो अक्षय विर्ले. ओम साईराम वंजारपाडा हा संघ या वर्षी टीमची बांधणी झाली आणि 4 ट्रॉफी ज्या टीमने जिंकल्या त्या 2 बेस्ट बॉलरच्या ट्रॉफी जिंकल्यात अक्षय विर्ले. चांगला फटका आहे फ्लाइंग स्लिपच्या डोक्यावर. चेंडू सीमारेखा पार होईल. योगेशच्या बॅट मधून आला. हेमंत मिसाळ दादा या ठिकाणी उपस्थित झाले. हेमंत दादा आपलं हार्दिक स्वागत. माजी सभापती चषकामध्ये सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. योगेशच्या बॅटला स्पर्श, मागे कॅच इथून ड्रॉप. दिनेश होते त्या ठिकाणी. सोप्पा झेल होता, कॅच ड्रॉप झाली. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढत असताना टोटल धाव फलकावरती धावसंख्या ती मात्र 13 आहे. 6 धावांनी सुरुवात, 2 व्हाईट बॉल आले, त्यानंतर चौकार, 1 सिंगल. 13 धावा शिवशाही तलवडे टीमच्या. आणि आता निखिल आणि योगेश हे कॉम्बिनेशन चांगले शिवशाही तलवडे टीमचा. षटकार पाहिजे त्यासाठी प्रयत्न चढवलाय निखिलच्या बॅट मधून ऑन साइडला. अनिकेत भवारेच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, चौकार. एक चेंडू या ओव्हरचा बाकी आणि माळी सर अवघा 1 चेंडू बाकी. 5 बॉल संपलेत आणि धावा आहेत मात्र 17. 5 बॉल 17 धावा. गोलंदाजी मार्क वरती अक्षय विर्ले अंतिम बॉलची फेक करेल. गोला टाकलाय, चेंडू समोर खेळले, कव्हर मध्ये फील्ड झालाय, फेक आणि इथून फलंदाज होईल बाद. विकेट नंबर 2 शिवशाही तलवडे टीमला दिलाय धक्का. सलामीच्या जोडीला पाठवले तंबू मध्ये. 2 आणि धावा 2 विकेटच्या मोबदल्यात 17. नवीन फलंदाज भाऊ उतरलाय. तलवडेच्या फलंदाजासाठी षटकार हॅट्रिक ठोकली तर विनायक शेळके दादांकडून 500, रोहित मिसाळ दादांकडून देखील प्रत्येकी चौकार हॅट्रिक 500 आणि षटकार हॅट्रिक 500. पहिलाच बॉल भाऊने इथे ड्राइव्ह केलाय. समोर खेळाडू आले, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. ओम साईराम वंजारपाडा टीमचा हा खेळाडू चांगली फिल्डिंग करतोय. संकेत त्या ठिकाणी होता. आधीचा बॉल देखील त्याने विकेट कमावली रनआउटच्या स्वरूपात. आता देखील चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन धावसंख्या मात्र 18. योगेश स्ट्राइक वरती आलाय. षटकार पाहिजे, पहिला षटकार अजूनही आलेला नाहीये. आणि योगेशच्या बॅट मधून डगआउटच्या दिशेने ठोकला पहिला सिक्सर. धमाका योगेशच्या बॅट मधून षटकार आलाय. थोडं प्रेशर आता बनवलंय गोलंदाजावर. 24 धावा. पुन्हा एकदा प्रयत्न करत होता योगेश, पण पंच आणि माळी सर आणि निलेश जुळे सर यांचं देखील कौतुक आहे. कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये. जर पंचांचा
कॉल असेल तरच चेक केलं जाईल याची नोंद घ्या. 4 ओव्हरची मॅच. सध्या धावफलक चांगलं आहे शिवशाही तलवडे टीमचं. पुन्हा एकदा योगेशचा फटका हवेत आहे. खेळाडू दूर आहेत. तिघांच्या मध्ये चेंडू पडलाय. मागे चेंडू चाललाय. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढतीये. 25 या अंकावरती स्कोर कार्ड. शिवशाही तलवडे संघ तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज कुणाल. चांगले गोलंदाज ओम साईराम मंजारपाडा टीमचे. विश्वास अजून आणखी बॉलिंग करायचा गोलंदाज बाकी आहे. फटका चांगला भाऊच्या बॅट मधून हवाई हल्ला. वरून त्या ठिकाणी होते आणि पकडले कॅच. 1-2 आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल केला कॅरी. धक्का दिलाय. तिसरा बॉलिंग मार्क वरती विकेट टेकिंग बॉलर ठरलाय. कुमारचा फटका यावेळेस खेळाडू आहे. बॉल पकडलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच बॉल इथून कलेक्ट केलाय. 1 रन धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या मात्र 26. ओम साईराम मंजारपाडा टीम कडून आतापर्यंत बॉलिंग परफॉर्मन्स फिल्डिंग परफॉर्मन्स चांगला आहे. आणि योगेशच्या बॅट मधून एक षटकार आला शिवशाही तलवडे टीम साठी. चौकार देखील आधी निखिलच्या बॅट मधून आला होता. आणि चांगली टोटल आतापर्यंत धावसंख्या धाव फलकावरती 26. करण बाबरे यांचं सहर्ष स्वागत. आज पूर्ण दिवसभर पंचांच्या भूमिकेत कोणालाही जायची गरज पडणार नाही, कारण आज करण बाबरे सर्व भूमिका सांभाळणार. वैभव माळींना आज विश्रांती आहे. संकेत बाबरेला आज विश्रांती आहे. करण एकटा किल्ला लढवणार आहे आज फायनल डेचा. आणि त्याला जोड असेल तर मात्र सौरभ बाबरे. वरून बॉल पर्यंत आणि फक्त एकच धाव. 27 धावा धाव फलकावरती आहे. सिंगल डबलने आता काही होणार नाही. आता पाहिजेत मोठे फटके, तर धावसंख्या 40 पार घेऊन जाता येईल. आणि योगेश प्रयत्न करतो. एक षटकार त्याने आधी खेचलाय, त्यामुळे ताकद आहे. आणि दर्शन वरती आणखी 4 बॉल आहेत. 4 बॉल वरती किमान 2-3 फटके तरी पाहिजेत, तरच धावसंख्या 40 पार जाईल. योगेशचा फटका अलॉंग दी कार्पेट. खेळाडू बॉल हातातून निसटलाय. फेक होतीये आणि कुमार धावलाय, पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावांनी धावफलक वाढेल. धावसंख्या 29. 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. हेमंत मिसाळ दादा या ठिकाणी आलेत, त्यांचंही स्वागत. हाईट होती बॉल वरती आणि पंचांचा निर्णय आला इथून व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव खर्च केली होती मात्र दर्शनने. 30 धावा झाल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र 30. योगेशच्या बॅट मधून 1-2 फटके पाहिजेतच टीमला चांगल्या टोटल साठी. ताकद लावली आणि मागे कॅच. जितूने केली आहे कॅरी. विकेट येईल. योगेशने केली. तुम
नवीन फलंदाज ओमकार, समोर येतो मात्र दर्शन. 30 धावा आहे धावफलकावर. डॉट बॉल आला. ओमकार इथून पहिलाच डॉट बॉल खेळतोय. आता चेंडू राहिलेत या ओव्हर मध्ये फक्त एक. धावा आहेत त्या 30. पहिलीच मॅच फायनल डे ची आणि पहिली इनिंग सध्या सुरू आहे शिवशाही तलवडे टीमची. 30 धावा ऑन बोर्ड आहेत आणि दर्शन ओम साईराम वंजारपाडा टीम कडून शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथे देखील डॉट बॉल आला आणि पहिली इनिंग इथून कंप्लीट होत असताना बॅटिंग करणारा टीम शिवशाही तलवडेने धावा उभारल्या 30. विजयासाठी टार्गेट दिलंय ओम साईराम वंजारपाडा टीमला कंपल्सरी 31 धावा संख्येचं. शेळू विपक्ष वेनगाव. तर वेनगाव टीम इथे उपस्थित असतील आणि शेळू संघ उपस्थित असेल तर दोघांनीही रिपोर्टिंग करा. यानंतर शेळू विपक्ष वेनगाव असा सामना होईल. आज खरं तर सर्व खेळाडूंच्या अंगावरती तुम्हाला एक नवीन टी शर्ट दिसत आहे. तर नवीन जर्सी द चेंज द गेम वंजारपाडा संघाला पुरस्कृत केल्यात रवींद्र मिसाळ आणि कैलास काळेकर दादा यांच्या वतीने नवीन टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्यात. तर रवींद्र मिसाळ दादा आणि त्याचबरोबर कैलास कालेकर दादा यांचे मनापासून आभार की त्यांनी चेंज द गेम वंजारपाडा या टीमला नवीन टी शर्ट पुरस्कृत केलं. आणि ओम साईराम वंजारपाडा संघाने घरच्या मैदानावरती अपेक्षेप्रमाणे बॉलिंग केली आणि 30 धावसंख्येवरती थांबवलं टीम शिवशाही तलवडेला आणि 31चं टार्गेट इथून त्यांना चेस करायचंय. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराची ट्रॉफी पाहतोय. त्याचबरोबर बेस्ट बॅटरसाठी तुम्हाला आकर्षक कूलर ट्रॉफी, बेस्ट बॉलरसाठी आकर्षक कूलर ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक कूलर आणि ट्रॉफी 3 कूलर असणारी ही स्पर्धा. आणि त्या तीनही कूलरचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. कैलास कालेकर दादा, संदेश विरले दादा आणि रवी शेठ मिसाळ या तिघांच्या वतीने 3 कूलर पुरस्कृत करण्यात आले आणि बाकी सर्वच्या सर्व ट्रॉफीज माजी सभापती कर्जत पंचायत समिती आदरणीय अमरदादा मिसाळ यांच्या वतीने सर्व ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आल्यात. आणि द चेंज द गेम वंजारपाडा या टीम नीट नेटका असं आयोजन आपण वंजारपाडाकरांचं पाहतो आणि मैदान देखील तितकंच भारी आहे. वंजारपाडा शर्यतीचा माळ आणि हे सुंदर सुसज्ज असं क्रीडांगण ज्यावरती 4 दिवसाची ही स्पर्धा आणि आज स्पर्धेचा फायनल डे आणि फायनल डे मध्ये पहिल्या मॅच मध्ये ओम साईराम वंजारपाडा टीमला टार्गेट देण्यात आलंय. तेव्हा आता 31 या धावसंख्येचं चांगला बॉलिंग अटॅक राहिला. अक्षय विरले असेल, कुणाल असेल, विश्वास असेल, दर्शन असेल, चौघांचा परफॉर्मन्स चांगला राहिला. दोन्ही संघांना या मॅच मध्ये पेनल्टी होती. शिवशाही तलवडे संघा एकाला टी शर्ट नसल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी होती आणि ओम साईराम वंजारपाडा एकाला शूज नसल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी होती. त्यामुळे पेनल्टी समान झाली आणि सामना मात्र समान लेवलवरती 30 धावा केल्या आणि 31चा टार्गेट आहे. आयोजकांच्या वतीने खरं तर ही सूचना आहे कारण जरी पेनल्टी समान झाली असेल तरी ठरलेल्या नियमाप्रमाणे दोघांनाही पेनल्टी आयोजकांच्या वतीने देण्यात आली. हे फार महत्वाचं आहे. 31 धावांचं लक्ष घेऊन जितू आगे आणि त्याच्या साथीला फलंदाज दर्शन या ठिकाणी उतरलाय. नवीन ओपनर या ठिकाणी जितूच्या साथीला दर्शन. चांगली टीम आहे आणि जितू आगे देखील 2-4 वर्षानंतर आला आणि पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगचा तडाखा जितू आगेने दाखवला आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देखील जितूने आंतरड नीडच्या स्पर्धेमध्ये जिंकला. आणि त्याच्या समोर कुमार शेळके पावर प्लेचे ओव्हर पहिला बॉल. कुमारचा पहिलाच बॉल, जितूचा फटका हवेत आहे, उलट्या बाजूने कॅच पकडण्याचा प्रयत्न. योगेश धावतोय बॉलच्या मागे आणि बाउंड्री लाईनचा पार चेंडू होताना दिसत. पहिला चौकार मिसफील्ड झाली योगेश.
समोर येतो कुमार शेळके. खाली राहिला कुमारचा चेंडू. जितूला देखील चेंडू समजला नाही. 2 बॉल धावा आहेत 4. आणि जर जितू आगेने ह्या ओव्हर मध्ये षटकार हॅट्रिक ठोकली तर रोहित मिसाळ दादा यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज जितू साठी असेल. 2 बॉल 4 धावा. कुमार शेळके 31 धावा देखील थोड्या चॅलेंजिंग आहेत, कारण काल देखील कमी धावसंख्येवरती देखील मॅचेस थोडा रफ टफ होत होत्या. आणि कुमार शेळके पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये दमदार बॉलिंग करतो. 2 बॉल धावा 4. जितू साठी हा चेंडू. हा देखील इथून डॉट बॉल येत असताना भरपूर चांगली बॉलिंग कुमार शेळकेची. काल भुतिवली आणि गणेगावचा सामना 32 धावसंख्येचा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत गेला होता. आता 31 धावसंख्येचा सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी शिवशाही तलवडेचे प्रयत्न इथून सुरू झालेत. एफर्ट्स जितू आगेचे देखील आहेत मोठ्या फटक्यांसाठी. 3 बॉल आहेत, धावा आहेत फक्त 4. स्टेप आउट केलं, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला बीट करत बॉल सीमा पार. जितू आगेने ठोकलाय दुसरा चौकार. ते 4 बॉल धावा आहेत 8. कुमारचा पुढील बॉल जितू साठी मागे टाकलाय चेंडू. व्हाईट बॉलची फेक झाली. धावा संख्या 9. 31 चा टार्गेट आहे. टार्गेट थोडं छोटं आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि घरच्या मैदानावरती ओम साईराम वंजारपाडा एक चांगल्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. जितू आगे लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा इरादा, त्या अनुषंगाने त्याने बॅटिंग देखील तेवढ्याच वेगाने सुरू केली. कुमारने देखील 2 डॉट बॉल काढले. 2 डॉट बॉल ने कुमार देखील आपल्या टीमची ताकद दाखवते. तर 2 चौकाराने जितू आगे देखील हे टार्गेट आम्ही कमी चेंडू मध्ये चेस करू हे दाखवणारी चिन्ह आहेत. 4 बॉल सध्या धावा आहेत, ते मात्र 9. जितूचा फटका ऑन साइडला आलाय. तिसरा चौकार. टाळा होऊन जाऊ दे जितूच्या बॅटिंग साठी. 3 चौकार ठोकलेत 5 चेंडू मध्ये. त्यामुळे तोही शांत बसलाय. आणि 5 बॉल मध्ये धावा झाल्या त्या 13. कुमार शेळके 3 चौकार दिले. शेवटचा बॉल विकेट साठी प्रयत्न करावे लागतील. आणि जितू आगेचा शॉट ऑफ दी ओव्हर ठोकलाय षटकार. 3 चौकारानंतर दाखवलाय अठरा बॉल आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे फक्त 12. पहिल्याच ओव्हर मध्ये सामना आपल्या बाजूने खेचलाय तो जितू आगेच्या 3 चौकार आणि 1 षटकाराने. काल आपण गणपती विसर्जनाची चर्चा करत होतो आणि त्यावेळी आपण उल्लेख केला की कवी कैलास धोंडू विर्ले यांची कविता येईल. आणि एक कविता कैलास दादाने रचलेली आहे, ती आता त्यांच्या स्टेटस वरती देखील त्याने अपलोड केलेली आहे. आपण ती वाचू शकता. आणि स्वतः कैलास विर्ले दादा यांचं माजी सभापती अमरदादा मिसाळ यांनी देखील त्यांचं खूप सारं कौतुक केलं. कैलास दादा आपलं मनापासून कौतुक. चांगला बॉल टाकला गोलंदाजाने. दर्शन पहिल्यांदा ओपनिंगच्या भूमिकेत काढले दर्शनला. आणि टार्गेट छोटे. एक नवीन खेळाडू ओपनरच्या भूमिकेत असावा हा प्लॅन ओम साईराम वंजारपाडा टीमचा. आणि एक व्हाईट बॉल ने इथून सुरुवात झाली. धावा संख्या 20. अवघ्या 11 धावांची गरज आणि याच ओव्हर मध्ये मॅच फिनिश करण्याचा इरादा आहे जितू आगे आणि दर्शनचा.
वन्स अगेन व्हाईट बॉल. प्रीतम बॉलिंग मार्क वरती आहे. प्रीतम आणि 2 व्हाईट बॉल प्रीतमने टाकले. निलेश धुळे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ज्यांच्याकडून आम्हाला वायफाय सर्व्हिस फ्री देण्यात आलेली आहे ते निलेश धुळे दादा यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100. फटका चांगला आहे दर्शनच्या बॅट मधून. खेळाडू आहेत आणि पकडले कॅच. विकेट इथून येईल दर्शनची माघारी आणि कॅश प्राइज इथून जमा होईल. फुल टॉस मैदानावर गेलं ठोकलाय तो चौकार. विवेक बॅट मधून आला हा चौकार. धावा इथून पोहोचतील 25. विजयासाठी अवघ्या 6 धावसंख्येची गरज. विवेक भवारे मैदानावरती आल्या आल्या विवेकने प्रॅक्टिस केली होती आणि त्याचा फायदा मैदानावरती गेल्या लगेच ठोकला त्याने चौकार. फुल टॉस पंचांनी घोषित केलं नो बॉल. सोबत आला चौकार. स्कोर झाला इथून लेवल. धावा मिती 5. फ्री हिट निलेश धुळे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. एक विकेट आली. आता फ्री हिटचा चेंडू त्यामुळे विकेट जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे विजय संपादन करताना सध्या ओम साईराम वंजारपाडा हा संघ. जितू आगेने पहिल्याच ओव्हर मध्ये 4 बाउंड्रीज खेचल्या. त्यात 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. सामना तिथेच ओपन केला जितू आगेने आणि त्याला फिनिशिंग टच दिलाय तो विवेक भवारेने. क्लीन बोल्ड केलाय पण फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे आणि 1 रन इथून कंप्लीट जिंकलाय तो मात्र ओम साईराम वंजारपाडा हा संघ.